नोटांचं प्रकरण फारच गाजत आहे आणि बिनविरोध निवडून आलेले उमेदवार त्यांचा डिंडीम फार जोरात वाजतोय. गंमत अशी आहे, हे बिनविरोध निवडून आलेले लोक काही विशिष्टच पक्षांचे, ज्यांच्याकडं अमाप मोजता येणारा पैसा आहे असं बोललं जातं, या पक्षांचे लोक बिनविरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे या पक्षांनी ज्यांना उभं केलं होतं बिनविरोध निवडून येण्यासाठी, त्यांची सांपत्तिक स्थिती अफाट असणार आहे. कारण नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उभं राहणारे हे सत्तेचे हावरे आणि पैशाचे हावरे लोक असतात आणि पैसा कमावण्याचं साधन म्हणजे नगरसेवक होणं हे साधं गणित आहे, उघड गणित आहे. याच्यात काही लोक बिनविरोध निवडून येतात आणि बाकीचे इच्छुकच नसतात त्या मतदारसंघात, ही चमत्कारिक कमालीची गोष्ट आहे. असं कसं होईल? तर मग तोही धंदा दिसतोय. बिनविरोध निवडून आलेत आणि ज्या बाकीच्या उमेदवारांनी माघाऱ्या घेतल्यात, त्या माघाऱ्या घेणाऱ्यांची पण चौकशी झाली पाहिजे. का माघार घेतली? काय कारण आहे? मग गेलंच कशाला होतं नाव सांगायला आधी? माघारच घ्यायची होती, तर आधी ती जी काही प्रक्रिया आहे, त्याला झकमारी असं म्हणतात, ती करायची कशाला? तर तोही धंदाच करायला गेले हे लोक. कुठल्या कारणाने? देशभक्ती उताला आली तुमची आणि तुम्हाला कळलं हा बिनविरोध होणारा खूपच मोठा देशभक्त आहे, म्हणून तुम्ही दिलं ते. तर संशयास्पदच आहे आणि घाणेरडं आहे. ही देशद्रोही कृत्य आहेत आणि यांनी नैतिकता आणि देशप्रेम शिकवायचं. हा राष्ट्रवाद असतो. तर जनता एवढी दूधखोळी नाही. हातात काही नाही म्हणून गप्प बसते, पण सोशल मीडियात बघा काय शिव्या पाडतायत तुम्हाला. ते सोशल मीडिया चांगला हातावर सापडले लोकांना. धरून धोपटत असतात. कसलं नोटा काय लावलंय मग ईव्हीएम मशीनला? नोटांच्या जीवावर बिनविरोध व्हायचं, तर मग नोटाशी लढा ना. आणि हे जी तथाकथित टीव्ही माध्यम आहेत भारतातली, यांचं काय झालंय? 14 वर्षापासून बटीक झाले ते, 14 सालापासून. कसलं बटीकपण आहे, गुलामी आहे. आणि हे पुन्हा चॅनलवर आपल्याला राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे शिकवणार. विश्लेषण ऐकू येतात का? बातमीदारी म्हणजे विश्लेषण नव्हे. बातमीदारी म्हणजे बातमी देणे आणि बाजूला होणे. आमच्या काळात एक विनोद व्हायचा. बातमी लावायचो, कोणालाच माहीत नसायची ती बातमी काय छापून येणार आहे. सकाळी 6ला ती बातमी छापून यायची आणि ती 6 नंतरच लोकांना कळायची, वाचकांना. आणि तरी आम्ही बेधडक लिहायचो की ही बातमी कळल्यापासून जनतेत खळबळ आहे. खोटंच विधान असायचं, तेही विश्लेषणात्मकच असायचं, निरर्थक. पण तेवढ्यावरच मर्यादा होती आमची. बातमी छापून अजून लोकांना माहीत नाही आणि तरी जनतेत कशी खळबळ. पण ती प्रथा होती. घाणेरड्या प्रथा असतातच आपल्यात. तर ती तेवढी एक पाळायचो आम्ही. आत्ता टीव्हीवाले ज्यांना कशाची अक्कल नाही, कुठल्या विषयाचा अभ्यास नाही, एक बुंदाटा हातात घ्यायचं आणि लोकांच्या समोर जायचं आणि मग स्वतःची विश्लेषणं सांगायची. विश्लेषणं कशी सांगायची? तर भाजपचे जिथं जिथं सरकार आहेत, त्या भाजपच्या सरकारची विश्लेषणं कधी करतानाही दिसणार नाही. मोदींच्या एकाही धोरणावर तुम्हाला विश्लेषण होताना दिसणार नाही. मोदीच्या एकाही चुकीवर नाही. इथं फडणवीसाच्या एकाही चुकीवर विश्लेषण नाही. विश्लेषण कशाचं होणार? विरोधी पक्षांचं होणार. आणि भाजपचे नसलेले किंवा भाजपला जे नको आहेत, त्यांच्या स्वतःच्या पक्षातले किंवा दुसऱ्यांच्या पक्षातले, त्यांचे सहकारी जरी असले मंत्रिमंडळात, तरी नको आहेत, त्यांना बदनाम करत राहायचं. ही टीव्हीवाल्यांची धोरणं आहेत आणि पेपरवाल्यांची. तिथं हे लोक विश्लेषण करत राहणार. म्हणजे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे त्या सरकारात आहेत. पण तुम्ही बघा,
विश्लेषणं, बातम्यांमधली जी विश्लेषणं, खरं तर यांचं काम नाही आहे. यांचं काम आहे बातमी देणं आणि बाजूला होणं. पण हे विश्लेषणं करणार कशाची? तर फडणवीसला आणि मोदीला आणि शहाला हात न लागता काय काय करता येईल. तर मग अजितदादाचं विश्लेषण होणार, अजितदादाची बदनामी होणार, एकनाथ शिंदेची विश्लेषण होणार, एकनाथ शिंदेची बदनामी होणार, त्यांची कुणी माणसं सापडली की त्यांची विश्लेषण होणार. ते बिनविरोधवाल्यांच्या बातम्या टी व्हीवाल्यांनी द्यायला सुरुवात केली. भाजपने खाते उघडले धुळ्यात. कसे उघडले? टी व्हीवाल्यांना स्वतःची अक्कल असेल ना. नोटाचं बटन माहिती आहे टी व्हीवाल्यांना. मग नोटा असताना हे भाजपवाल्यांनी खाते कसे उघडले याच्यावर विश्लेषण नाही झालं. आणि मग भाजपची लाट आली बिनविरोधची, आणि मग काही शिंदेची आणि काही अजितदादाची माणसं आली बिनविरोध. तर आता तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. हे टी व्हीवाले नेमकं करतायत काय? अक्कल नाही. आणि बातम्या देणं ते बघ, मग आसिम सरोदेनं ती केस लावली वगैरे, मनसे हायकोर्टात गेली वगैरे. तो मनसेचा कार्यकर्ता जाधव, तेवढ्या बातम्या दाखवायच्या आणि आपलं बाजूला व्हायचं. विश्लेषणं नाही करायची. विश्लेषणं फक्त काँग्रेसवाल्यांची, राष्ट्रवादी दोन्ही गटाचं कोणी चुकलं, शिवसेनेचं, मनसेचं, त्याची विश्लेषणं, त्याच्या चर्चा, आणि प्रचार भाजपचा. कोणाची बाजू घ्यायची नसते अशी पत्रकारिता असते. त्यांचं चाललंय काय? लाज नाही वाटत? आपण देशाशी प्रतारणा करतोय असं नाही वाटत यांना? नोटाचा पर्याय टी व्हीवाल्यांना माहीत नव्हता. कोणी विश्लेषण केलं हे चुकीचं आहे असं कोण टी व्हीवाला म्हणालं? काँग्रेसच्या चुका सांगत राहायच्या, इतरांच्या चुका सांगायच्या, भाजप सोडून सगळ्यांच्या चुका चालल्या, त्यांची विश्लेषणं करायची. बटीकपणा आहे. आणि ते निवडणूक आयोग नावाचं काय थोतांड आहे ना, काय यांना काय खवळवत बसतायत. ठोकतील धरून लोक एकदा खवळले तर. भारत कुठलाही प्रश्न 14 वर्ष सहन करतो बरं का. रामाच्या वनवासापासूनची सवय आहे भारताला. बुद्धाची पण सवय आहे शांत बसून राहणं. पण एकदा मांडायला सुरुवात केली ना तर खूप खरं आणि वास्तवच मांडणार. परंपरेत आहे इथं. भारतातला कुठलाही प्रश्न सुटायला 14 वर्ष गेली तर. यांचे आले भरत. कशाला खोटं करायचं? निवडा ना, निवडून प्रामाणिकपणे निवडून या ना. बिघडतंय काय? आणि भाजपला संधी होतीच प्रामाणिकपणे कामं करून निवडून यायची. ती संधी घालवलेला हा पक्ष आहे. खरंच विकासाची कामं, समाजाची कामं करून जगता आलं असतं ना. आता सिद्ध झालं त्यांना फक्त व्यापार करायचा होता. व्यापाराचाही व्यापार आणि धर्मांचाही व्यापार आणि जातींचाही व्यापार. जातींचा आणि धर्मांचा व्यापार तो कशासाठी? तर व्यापाऱ्यांचे सगळे काळे धंदे लपवण्यासाठी. उद्योगपती आणि पैसा पैसा पैसा, अमाप पैसा, अमाप पैसा कमवायला बसलेले लोक दुकानदारी मांडली राजकारणाची. करू शकले असते ना समाजाच्या भल्याचं काम, संविधानाचं काम. संविधान पाळायला काय जातंय? राजकारण आहे म्हणून यांनाही बसू दिलंच असतं. एवढा जर द्वेष जगभर यांच्याबद्दल पसरलाय, यांची कामं कर्तृती आहेत ना त्या. तो सेंगरला सोडला, बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांचा सत्कार करता निर्लज्जपणे. तो आसाराम बाहेर हिंडतो. तो किती घाणेरडे खेळ चालू आहेत सगळे. आणि माज आलाय. हिंदुत्व या शब्दाच्या अंतर्गत माज दडवत राहायचा आणि हिंदूंचं राष्ट्र करण्याचा नशा पेरायचा. इथं शक्य आहे का इथं हिंदूंचं राष्ट्र होणं? कशाला लागतं हिंदूंचं राष्ट्र? तुमच्या अनाचाराने भ्रष्टाचार करायला. हिंदुत्व ते काय असेल ते हिंदूंचं राष्ट्र करायलाही हरकत नाही. समाजाच्या भल्याचा, समजुतीचा विचार मांडा ना. येऊन जाऊन आपलं ते मुसलमान लावून द्यायचं. महार, धनगर, मराठे यांना लढवत बसायचं. प्रत्येक राज्यातल्या जाती लढवत बसायच्या. ती दक्षिणेतली राज्य शहाणी आहेत. कर्नाटकात प्रयत्न केला पण ते केरळ आणि ते खालचे तामिळनाडू प्रतिसादच देत नाही त्यांना. शहाणे आहेत ते.
यांच्या घाणेरड्या राजकारणाला ते फसत नाहीयेत. आणि तुम्हाला जे काही खायचं ते खा ना हो, पण किमान विकासाचं, समजुतीचं आणि संविधानाचं राजकारण करा ना. ही संधी होती ना. हे मध्ये लुटमारीला आलेले आणि यांना कायम वाटतं लुटमार कायम चालत राहील. शक्य नाही ते. परिवर्तन नियम आहे जगाचा. माणसं उबगली आणि कंटाळली की बदलून टाकतात, हाकलून देतात आणि मग काही त्यागायला तयार होतात. या देशातल्या लोकांनी बंदुकी सुद्धा घेतल्यात हातात, शस्त्र घेतलीत हातात. ते नक्षलवाडी यांनी बदनाम केलं. नक्षलवाडी मुळात जमीनदार आणि सावकार आणि पिळवणूक आणि बलात्कार, शोषण याच्या विरोधातली चळवळ होती मूळची. नंतर ती बाटली म्हणा, ती हप्ते खायला लागली. पण लोकांनी बंदुकी घेतल्याचा इतिहास आहे इथं. तर ते निवडणूक आयोगाच्या नावानं जे काही लाड चाललेत आणि जो अनाचार चाललाय त्याचाही वचपा काढल्याशिवाय सावध व्हायला पाहिजे या लोकांनी. चांगले नागरिक म्हणून जगायचं असेल आणि सन्मानानं जगायचं असेल तर तसंही सोशल मीडियावर प्रचंड बदनामी होते. ते जे राजकारणी नंगानाच करतायत ना, त्यांना वाटतंय ते टीव्हीवाले बातम्या देत नाहीत. आता टीव्ही राहिलं का ते? ते दुय्यम झालंय. कुणी विचारीना पण त्यांना लोकही बघेनात आणि त्यांना ते जाहिराती सरकारच्या जीवावर भांडकुळ जिवंत आहे ती. आणि लोकांनी पाहायला पाहिजे ना. आम्ही क्रमांक 1 आणि कसले घंटेचे क्रमांक 1 तुमचं एकदा काढा, किती पाहतात तुम्हाला लोक. लोक वळली सोशल मीडियातून, लोक स्वतःच बातमीदार झालीत आता. बातम्या इकडून तिकडं पोहोचवतात लोक. अक्कल कधी येणार आहे? आणि एकदा ह्या चॅनेलवाल्यांची जी सोशल मीडियात खाती आहेत ना, त्याच्यावर एकदा कमेंट्समध्ये जाऊन बघा काय चाललंय. तिथं लोक शिव्या घालतात तुम्हाला. ते एक बरं झालं, कारण मलाही पूर्वी मी केली आहे बातमीदारी, पत्रकारिता. बातम्या ऐकता ऐकता यांच्या वाटत राहतं टीव्हीत हात घालून डिजिटल फटका लावता आला पाहिजे यांना. खोटं बोलू नको म्हणून. आणि हे जे पुढारी काहीतरी मोठमोठ्या वल्गना करणारी भाषणं करत असतात ना, असं वाटत राहतं टीव्हीत हात घालून फाडकन एक वाजवता आली पाहिजे, की खोटं नको बोलू. प्रामाणिक बोल, समजुतीचं बोल, माणुसकीचं बोल, मानवतेचं बोल आणि संविधानाचं बोल, संसदीय बोल. ती सोय नाही, पण सोशल मीडियानं ती केली. नाही डिजिटल फटका लावता येत, पण शाब्दिक आणि व्हिडिओचे फटके लावत राहतात लोक. सोशल मीडियाला बातमीदारीचं स्वरूप आलंय. वाचत नाही का तुम्ही? कुठलंही माध्यम घ्या, फेसबुक घ्या, व्हॉट्सअप घ्या, काही ते. व्हॉट्सअप ते अफवा पसरवायचं. तिथेही लोक एकमेकांना हाणायला लागलीत आता. ते मध्ये ट्रोल नावाची जी पैसे खाऊ जमात तयार केली होती भाजपनं आणि RSSनं. देश आहे ना आपला. कशाला इथं घाण करताय? कशाला भ्रष्टाचार करावा लागतो? जगायची सोय करताय ना समाज तुमची. एवढं असून सुद्धा तुम्हाला भ्रष्टाचार करावा असं वाटतो. दाबून काय करणार एवढ्या संपत्तीचं? काय करणार? मरणार आहात हो. तुम्ही पुढारी म्हणून, लोकसेवक म्हणून, प्रतिनिधी म्हणून सगळ्या सवलती आहेत ना तुम्हाला. सगळ्या सुविधा आहेत. मोफत लोकप्रतिनिधी म्हणून. सगळ्या सेवा उपलब्ध आहेत तुम्हाला. अजिबात खर्च न तुमच्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सोय इथल्या समाजानं आणि इथल्या लोकशाहीनं केलेली आहे ना. आणि याच्यापेक्षा अवांतर लागतं कशाला? तुम्हाला स्वतःचे उद्योगधंदे लागतात कशाला? लोकसेवक म्हणून आलाय तर जगवायची सोय आहे तुमच्या. तुम्हाला पेन्शनही आहेत. 2 वेळा जेवायचं आणि एकदा हागायचं एवढं जगू शकता ना तुम्ही शांतपणे. बरं औषधोपचाराचा खर्च समाज करील. आणि तुमच्या पोराबाळांना काय शिक्षणाच्या सुविधा वगैरे ते सगळं देईल ना समाज. अमाप संपत्त्या गोळा करणं कशाला लागतं? काय करणार एवढ्या संपत्तीचं? बरोबर वाटलं पाहिजे आणि हे आपल्याला शिकवत फिरणार नैतिकता,
देशप्रेम, राष्ट्रवाद. तो नोटाचा पर्याय वापरा. किती वेळा संविधान मोडणार आहात? संविधान काय? संविधानाबद्दलची किळस व्यक्त करता. सगळ्यांचं येते. ते एका महारानं लिहिलं नाही, त्यानं एकट्यानं नाही लिहिलेलं. 250 लोक होते आणि मदत करत होते आणि अख्खा देश होता. आणि 3-3.5 वर्षाची इथं करुणेची आणि समजुतीची, राजकीय आर्थिक व्यवस्थेची मांडणी होती ती. ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं म्हणून. अरे, ते कोणी लिहिलं असतं करुणेचं तरी चाललं असतं. संविधान आहे ना, आणि देश एकवटलं ना. एक संविधान आहे देशाला, म्हणून देशाची ओळख आहे. आणि ते सगळ्यांना समान न्याय देतं ना. त्यांना नाकारलेलं नाही. उच्च वर्णाचे कोण लोक आहेत त्यांना वगळा वगैरे काही केलेलं नाही त्यानं. एक समानता, सामाजिक समानता, आर्थिक समानता आली पाहिजे, याचं मोठं मौलिक पुस्तक आहे ते. आणि ते सगळ्या देशाच्या सगळ्या नागरिकांबद्दल लिहिलं आहे. त्याची किळस करायची आणि ते मोडायचा प्रयत्न करायचा. किती वेळा मोडणार तुम्ही? त्या राज्यसभेतले आणि लोकसभेतले आणि विधिमंडळातले काय गोंधळ आहेत सगळे. विरोधी पक्ष सगळ्या बाजूला बाहेर काढून तुम्ही कायदे मंजूर करून घेता घाणेरडे. देशविघातक आणि त्या अडाणी अंबानीला मदत करणारे आणि जे राजकीय पुढारी आहेत भांडवलदार, त्यांना मदत होईल अशी. आणि तुमचा पक्ष भांडवलदार आणि तुमची संघटना भांडवल. काय करायचंय? त्या संघटनेलाही कळत नाही हो या देशात सौख्यानं राहता येतं. कशाला वर्चस्व पाहिजे? आहे ना आता एक सरकार, लोकप्रतिनिधींचं सरकार निवडलं जातं आणि ते काय हिंदू राष्ट्र करायचंय. सरकारमध्ये हिंदूच जास्ती असतात. अपवादात मग ते काहीतरी ठेवले जातात अल्पसंख्य. आणि त्या अल्पसंख्येची व्याख्या काय करून ठेवली? तर सारखं आपलं ते मुसलमानच. धार्मिकदृष्ट्या ते मुसलमान अल्पसंख्य आहेत. अल्पसंख्येची व्याख्या भाषिक पातळीवर होते, आर्थिक पातळीवर होते, शेतकरी वर्गाबद्दल होते. अल्पसंख्या हा शब्द फार व्यापक वापरला आहे, नुसता धर्माच्या अर्थाने नाही वापरला. आणि सोजा नाही तो मुसलमान आ जाएगा. मुसलमानांनी काय केलं या देशात? शोधा सगळे बॉम्बस्फोट आणि ते आणि गुप्तहेऱ्या. बहुसंख्येनं हिंदू राष्ट्रच आहे हे. तुम्हाला आणखी काय वेगळं हिंदू राष्ट्र पाहिजे? ब्राह्मणी वर्चस्वाचं हिंदू राष्ट्र पाहिजे? कशाला? ब्राह्मण समानतेनं नाही राहू शकत या देशात. आणि राहायची इच्छा असलेले ब्राह्मण आहेत ना. तुमच्यातली 2-4 टाळकी उठणार आणि ते बहुजनांच्या मावाली बेरोजगार पोरांना हाताशी धरून दंगली घडवणार, मारामाऱ्या करणार, दादागिरी करणार. दादागिरीसाठी आणि भांडणांसाठी, दंगलींसाठी तुम्ही संघटना काढलेले लोक आहात. राष्ट्रद्रोह नाही वाटत हा? आपल्याच देशातले लोक मारायचे. बरं, या प्रश्नांमध्ये नुसते मुसलमान नाही भरडले जात. असंख्य हिंदू भरडले जात आहेत. बेरोजगारी आहेत, त्यांचे धंदे गेले, त्यांच्या शेत्या मारतायत. हिंदू राष्ट्र करून हे प्रश्न सुटणार आहेत? आधी भ्रष्टाचार थांबवा, आर्थिक माफक द्या सगळ्यांना. जे काही गरजेचं आहे ना ते द्या. कसला डिंडीम वाजवताय आणि कसले ढोल बडवताय ते हिंदू राष्ट्राचे? हिंदूंचाच देश आहे, हिंदूंनाच लाभ मिळणार आहेत. त्यांचा खरोखरचा मानवी विकास झाला पाहिजे. आर्थिक, शैक्षणिक, आरोग्याचा विकास झाला पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे. त्या नोटावर येऊ. ते बिनविरोधचं नाटक खरंच बंद करा. नाही तर एकदा नोटाचा पर्याय काढा ना त्या मशीनवरचा. मला ते मशीनच घोळदार आहे. एवढा संशय येऊन सुद्धा तुम्ही लोकमताचा आग्रह काही धरत नाही. तुमचे काहीतरी हातात यंत्रणा आहे, ते निवडणूक आयोग चेपलाय, सर्वोच्च न्यायालय चेपले, यंत्रणा चेपल्यात, ब्युरोक्रेसी चेपली आहे, म्हणून तुमचे लाड चालू आहेत. ते मशीनच घोळदार आहे. लोक सांगतायत ना त्या मशीनमध्ये घोळ आहे. आणि नसेल समजा, पण लोकांनी संशय घेतला ना. रामानं एका माणसानं संशय घेतला म्हणून सीतामय्याला वनवासात पाठवलं होतं, त्याग केला होता. तुम्ही रामाचं नाव घेता ना. राम आदर्श आहे ना देशाचा.
मग पाळा ना ते. लोक संशय घेतात ना EVM मशीनवर. ठीक आहे, बंद करून बघा. एकदा करून बघा बॅलेट पेपरवर निवडणुका. ते आज बूथ कॅप्चरिंग होतं. ते किती व्हायचं? ते काय सगळीकडे होत होतं का? ते 2-4 ठिकाणचे गुंड ते पोलीस पाहू शकायचे नाहीत का? पाहू शकतील ना पोलीस. आजही पोलीस आहेतच ना देशात. मग पोलिसांचा नैतिक वापर करा ना. द्या ना पोलिसांच्या ताब्यात आणि त्यांना सांगा नैतिक तुम्हाला पगार देतो वाढवून. तुम्ही नीट काम करा. प्रामाणिक काम करा. भ्रष्टाचार करू नका. पोलिसांनाही आपलं खाकी कपड्यातलं यंत्रणेकडनं काम करणारे मावाली या स्वरूपाला आणून ठेवलंय तुम्ही. बंद करा ना ते. प्रामाणिक पोलीस, तुम्ही प्रामाणिक, निवडणुका प्रामाणिक, ह्या सत्ता ताब्यात आणि चांगल्या तत्वांचं बोललं तर कुणीही सत्ता देईल तुम्हाला. कोणाला विचारधारेचं नाही पडलेलं मतदार. मतदार कुठल्याच विचारधारेचं नसतो. त्याचे जगण्याचे प्रश्न असतात, पोटाचे प्रश्न असतात. पोटाला कुठलीही विचारधारा नाही लागत. पोटाला विचारधारा लागते विकासाची, पोटाला अन्न मिळण्याची, कष्टाची, त्यात नीट आर्थिक मोबदला मिळण्याची, जगण्यातल्या सुविधा, कमीत कमी सुविधा उपलब्ध असण्याची, हीच विचारधारा आहे. कुठल्याही विचारधारेचं काही ते नसतं. जगण्यात विचारधारा नाही, ती कष्टाची आहे. फक्त मानवी विचारधारा असते फक्त सगळ्या जगण्याला. कशाला त्याचे भेद करताय? या सत्तेत तुम्ही प्रामाणिक कारभार करा. तुम्हीही जगा, इतरांनाही जगू द्या. खोटं खोटं करून सत्तेत येणार, लाजा बाळगा. इतिहासात काय नोंदी होणार आहे तुमच्या? खलनायक म्हणून नोंदी होतील. तुम्हाला नसेल परवा निगरगट्टा आणि तुम्हाला गेंड्याच्या कातडीचं म्हणणं गेंड्याचा अपमान आहे. गेंडे निर्लज्ज नसतात. तुम्ही काहीतरी मोठी चिलखत घातलीत निर्लज्जपणाची. या बाहेर. प्रामाणिक नागरिक व्हा देशाचे तुम्ही. हा देश प्रामाणिकांचा करा ना. कुणी तुम्हाला नाकारणार नाही. मग तुमच्या काय विचारधाऱ्याने कोण असाल तुम्ही ते निवडून देतील लोक. विकासावर बोला आणि खरोखरच्या रस्त्यावरच्या कामाचं बोला, समाजाच्या भल्याच्या कामाचं बोला. तेवढ्यावर होईल ना. तुम्हाला सत्तेत कशाला जायचं आहे? हरामखोऱ्या करायला, पैसे खायला. आणि काय पुन्हा तोच प्रश्न आहे, काय करणार एवढ्या संपत्तीचं आणि 7 पिढ्यांचं 10 पिढ्यांचं? तिसऱ्या पिढीला बदलतं सगळं. हा इतिहास आहे. एकही घराणं कुठल्या 3 पिढ्यांच्या वर टिकलेलं नाही. ते टाटा गेले. सार्वजनिकच होतं हे सगळं. आणि दर 3 पिढीला 4थी पिढी नेहमी बदल करते. घराणं बिराणं काही शिल्लक राहत नाही. 150-200 वर्षात इतिहास बदलतो सगळ्या घराण्यांचा. कारण घराण्यात ते पिढ्या एकाच मेंदूनं जन्माला येत नाहीत. शास्त्रीय ते. करा चांगला कारभार. आणि ते नोटावर ठरले तर होऊ दे ना कायदेशीर. सरकार म्हणून निर्णय घ्या. सारखे सगळे प्रश्न कोर्टात कशाला जावे लागतात? आणि ते कोर्ट पण आरामात आपले सुट्ट्या बिस्ट्या साजऱ्या करत त्यांचा एक लाड झाले. देवबाप्पाच्या वर आहेत ते. देवळात देव आणि न्यायालयात न्यायाधीश. मनमर्जीचाच कारभार आहे. देव बोलत नाहीत, गप्प बसलेले असतात आणि यांना बोलता येतं. हे टिप्पण्या करत राहतात राजकीय आणि सरकारची लांगुल चालणार. पुन्हा लाभ यांनाही. त्यांनाही ती अक्कल आली पाहिजे. होऊ ना प्रामाणिक. जे कायद्यात लिहिलंय तसंच. कुठनं तरी पळवाटा काढायच्या वकिली पद्धतीनं आणि गुन्हेगारांना संरक्षण द्यायची, चुकीचं करणाऱ्यांना संरक्षण द्यायची. तुमच्या तरी नोंदी काय होणार आहेत हो? भ्रष्ट या व्यवस्थेतच तुमची नोंद होणार. इतिहास होतोच ना. हे लिहिलं जातं आता. पूर्वीपासून लिहिलं गेलंय. 3,500 वर्षांची सगळी टिपणं सापडतात. खरे इतिहास सुद्धा सापडतात. तुमचे ढोंग जतुरे चालत राहतील काही काळ, पण काही काळानं उघडकीला येतच ना. आणि तुमची नावं बदनाम होणार आणि जेवढे मोठ्या पदावर जाल तेव्हा तुमची बदनामीच होत राहणार आहे भविष्यात. आणि त्यावेळेचे तुमच्या खानदानातले कोण जिवंत असतील ना, त्यांना भोगावंच लागेल. आणि खरा इतिहास लिहिलाच जातो कुठं ना कुठं, नोंदला जातोच. तुम्ही खोटे इतिहास किती लिहा आणि तुम्ही किती माज दाखवा खोटे इतिहास. खरे इतिहास उपलब्ध आहेत. तुमच्याही तसंच होणार आहे.
आणि मुळात तुम्हाला जगण्याचं समाधान मिळतंय का आंतरिक पातळीवर? एकदा मेंदू तपासून पहा ना. तुमच्या नेणिवेत नुसते अपराध लिहिलेले आहेत. आपण चुकलो याची जाणीव, त्याची आठवण म्हणजे नेणीव. तुम्हाला ती होत असणार, आपण चुकीचं करतोय थोड्या लाभासाठी. तर तुमचे मेंदू सुखी आहेत का? असुखी जगत राहता तुम्ही जिवंतपणे. याला नरकवास म्हणतात. नरक स्वर्गात आणि वर काही नाहीये. मेंदूतच ते जे वर म्हटलं गेलं ना, स्वर्ग कुठं आणि नरक कुठं, तर वर इथं इथं स्वर्ग नरक मेंदूत आहेत. त्यातली जाणीव, लाभ घेणं, आनंद घेणं, अनुभव घेणं म्हणजे जाणीव. तो स्वर्ग. आणि त्याची चूक की बरोबर अशी नोंद होणं, ती म्हणजे नेणीव. तुम्हाला तुमच्याच मेंदूत तुम्हाला कळलेलं असतं, समाजरचनेच्या नैतिक नियमांना तोडून आपण वागलोय, तर ती चूक झाली आपली. हे तुमच्या मेंदूत नोंदवलं जातं आणि ते मरेपर्यंत शाळत राहतं. त्याला म्हणतात नरक. ती काल्पनिक नरक स्वर्ग नाहीच आहे, तो मेंदूत आहे. स्वर्ग म्हणजे आल्हाद, आनंद, हा अर्थ आहे स्वर्ग या शब्दाचा. आणि नरक म्हणजे त्रास, भोग, छळ म्हणजे नरक. वेदना म्हणजे नरक. त्या वेदना तुम्हाला मेंदूत होत असणार ना. तुम्ही कसले सुखी जगताय? तुम्ही सुखाच्या आभासात जगताय, स्वतःला गंडवताय. मग दारू प्याल, संपत्ती घ्याल, गाड्या घ्याल, पिक्चर काढाल, पिक्चर पाहाल, नाटकं पाहाल, बायांवर पैसे उधळाल, व्यसनांवर पैसे उधळाल. आत नेणीव जिवंत असते आणि ती टोचत असते दरवेळेला. आणि त्या टोचण्यातनं मग आणखी व्यसनं करा, आणखी दारू प्या, आणखी बाया, आणखी पुरुष. त्याला म्हणतात नेणीव. ती तुमच्या मेंदूतच असते हो. शिका जरा स्वतःच्या जगण्याबद्दल. हे तर मूलभूत आहे अगदी मानवी. तुम्ही किती मोठ्या पदावर असला तरी आतनं तुम्ही वेदनेत असता, ते तुम्हालाच भोगावं लागतं. निर्मळ आणि स्वच्छ आनंदी जगायचं असेल, शांत जगायचं असेल, तर प्रामाणिक राहण्याला पर्याय नाही. प्रामाणिक हे माणसं, काल रात्री मला सुचत होतं, या जगण्यातलं एकमेव सुख आहे शांत झोप लागणं. त्या जगातल्या ज्याला कुणाला शांत झोप लागत असेल आणि दीर्घ छान झोप होत असेल, झोपेतनं उठल्यानंतर ताजंतवानं वाटत असेल, तो खरा चांगला आणि सुखी माणूस. झोप येत नाही किंवा झोपेसाठी काहीतरी औषधं घ्या आणि काहीतरी तडफडाट करा आणि डोक्यात चक्र चालू, घाणेरडी स्वप्न पडतायत. हाच नरक, हेच दुःख. शांत झोप त्यालाच लागू शकते जो प्रामाणिक आहे. त्यानं कुठलंही पाप केलेलं नाही. पाप पुण्य असतंच आणि ते धार्मिक लेवलचं नाही. समाज रचनेनं ठरवलेली नैतिकता, ती जे मोडतात आणि ज्यांच्या आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होतो त्याला पाप म्हणतात. नैतिकता मोडणे म्हणजे पाप, नैतिकता पाळणे म्हणजे पुण्य. आणि त्याची कुठं नोंदबिन नसते, ती तुमच्या मेंदूतच असते. ते वर देवाचे दूत नोंदी करतात आणि मग ते काल्पनिक आहे. तुम्हाला भीती घालायला केलेलं आहे ते. आणि तरी तुम्ही घाबरत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या देवांना पण घाबरत नाही, धर्मांना पण घाबरत नाही. एवढा भोंदूपणा आहे चालू. बाहेर येऊया ना. हे देश, हा समाज, अख्खं जग प्रामाणिक करूया ना. अप्रामाणिकपणावर सगळा खेळ चालू आहे. अप्रामाणिकपणाच तुमचं हे झालं आणि अप्रामाणिक नाही वागलं तर व्यवहार नाही कळत म्हणे. हा व्यवहार स्वतःला दुःखी करणारा व्यवहार. तुमच्यामुळं दुसऱ्यांना दुःख होतं ही सत्य गोष्ट आहे, पण तुमच्यामुळं तुम्हालाच दुःखी राहावं लागतं हे पण सत्य आहे. मेंदूत नोंद होते दुःखाची, वेदनेची, चुकांची. शिका की जरा माणूसपणाला या ना. काय फरक पडतो प्रामाणिक जगला तर? 2 घास खूप झाले हो. एक छोटंसं छत, तिथं ऊन, वारा, पाऊस लागणार नाही आणि आपल्या उभीची माणसं असतील. ती तुमच्याशी प्रामाणिक आणि तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक आणि हेच शेजारच्या घराशी तुम्ही प्रामाणिक, तर ते तिकडचं घर, पलीकडचं घर प्रामाणिक. असं सगळं प्रामाणिकांचं करता येईल ना. बरं, हे मी नाही सांगत आहे, हे तुम्हीच ठरवलंय समाजरचनेनं की हे जग प्रामाणिक चाललं पाहिजे.
का अप्रामाणिकपणा करतो? एकदा विचारा ना. या अप्रामाणिकपणानं होतं काय? कुठले लाभ? तुमच्या कष्टावर तुम्ही जगायचंय. कष्ट प्रामाणिक करता. कष्ट प्रामाणिकच ठेवा मग. त्याचे अधिक लाभ आणि अधिकचे लाभ कशाला लागतात? आणि हेही पुन्हा मी नाही शिकवलेलं. हे तुमच्या संस्कृतीनं शिकवलंय. साधं जगता येईल, आनंदी जगता येईल. 2 वेळच्या गरजा भागणं भुकेच्या. समागमाची गरज भागणं नैतिक पातळीवर. खूप झालं हो. समागमाचा आनंद तो किती खरा तर निसर्गानं सांगितलंय 24 तासात 2.5च मिनिटं, 7.5 मिनिटं आणि लय वाढवलं तर 15 मिनिटं. जेवणाची 15 मिनिटं, हागायची 5-10 मिनिटं आणि झोपायचं 7-8 तास आणि उरलेले तास कष्ट करायचे. रमायचं, या माणसांमध्ये रमायचं, सगळ्यांना आनंद द्यायचा. प्रामाणिकपणासारखा आनंद नाही. होऊया ना सगळे प्रामाणिक. जगायचंच आहे ना, प्रामाणिक जगू ना. अनैतिक आणि खोटं आणि अप्रामाणिक कशाला? त्यानं काय होणार आहे? तुम्हाला वाटतंय सुखी, नाही होत तुम्ही सुखी. मी मगाशीच म्हणालो, तुमच्या मेंदूत साठून राहतो. या बातमीदारांनाही ती अक्कल आली पाहिजे, अधिकाऱ्यांनाही, पुढाऱ्यांनाही आणि समाजालाही. पैसे घेऊन मतदान करणाऱ्या हरामखोरांना ही अक्कल आली पाहिजे. ही वेदना राहते, आपण पापी आहोत अशी नोंद आपल्या मेंदूत होते. आणि ते छळत राहतो मरेपर्यंत. आणि मेल्यावरही मेंदू अर्धा तास जिवंत असतो. काय ते मेल्यानंतरच्या अर्ध्या तासाच्या मेंदूचा विचार करा काय होत असेल. ते जर प्रामाणिक जगलं तर काय सुंदर ना. मी प्रामाणिक, तो पुढचा प्रामाणिक, त्याचा पुढचा प्रामाणिक, सगळे मिळून प्रामाणिक आणि पारदर्शी वागलो. कसला सुंदर आनंद आहे जगण्याचा. जगूया ना प्रामाणिकपणे. एवढ्या हव्यासानं खूप इमारती असल्या पाहिजेत, खूप बिल्डिंग असल्या पाहिजेत, इस्टेटी असल्या पाहिजेत आणि हे काय करणार? आणि मग ती पापं झाकण्यासाठी देवधर्म करायचा, कर्मकांड करायची, त्याच्यावर पैसा उधळायचा. तेवढं करताना सुद्धा देवाला हात जोडताना सुद्धा मेंदू जिवंतच असतो मागते. नेणीव जिवंत असते आणि ती सांगत असते, चुकलायस तू. आणि हा समोर उभा असलेला देव काहीही करू शकणार नाही. देव नावाची संकल्पनाच पृथ्वीवर नाहीये. आणि तुम्ही मग ते धर्म, मग देवळं बांधा, मशिदी बांधा, चर्चेस बांधा, अमुक बांधा, विहार बांधा. अरे कशाला लागतं हे? देव जर सृष्टीच्या कानाकानात भरलेला आहे ना, तर त्याला देवळं, मशिदी, चर्चेस लागतात कशाला? कणात कुठेही हात जोडा आणि प्रामाणिक राहा, तुम्हाला देवाची पण गरज नाही पडत. प्रामाणिक लोकांना देवाची गरज पडत नाही. ते आपल्या कष्टावर विश्वास ठेवून असतात, ते खरे आनंदी असतात आणि ते प्रामाणिक राहतात. त्या करमाळ्याजवळच्या एका खेड्यात मी 7वी नापास शेतकरी पाहिला. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 शेतात राहतो. शिक्षणाच्या अटीवर हे चाललंय. तुमचं शिक्षण आलं की अक्कल आली. नाही, 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 नाही. या वर्गात बसून आणि खोल्यांमध्ये बसून आणि 6-6 पुस्तकं वाचून अक्कल नाही. अक्कल बाहेर पण आहे आणि शिक्षण पण बाहेर आहे. बोलेन मी त्याच्यावर. पण तो शेतकरी मी पाहिला, त्याला भेटायला गेलो आम्ही. तर 6ला नवरा बायको दोघं धारा काढत होते. त्यांच्या धारा काढून होईपर्यंत आम्हाला त्यांना बसवलं. आणि तो आत आल्यानंतर बसलो गप्पा मारत. तो मला म्हणाला, "मी अदानी अंबानीपेक्षा कमी श्रीमंत नाहीये." त्या मस्त पाणी नसलेल्या ठिकाणी त्यानं शेती फुलवली आहे. भन्नाट आणि खूप लिंबाच्या बागा आणि आमकन, कांदा बिंदान काय काय लावलेलं. ऊस नाही. तो म्हणाला, "ऊस हे पापाचं हे आहे. रोगराया पसरतात. ऊस नाही." पण इतर पिकांवर इतका पैसा कमवतो. पोराला म्हटलं, "मी पाचगणीला शिकायला ठेवलंय." आणि भेटायला जाताना इनोवा भाड्यानं इनोवा घेऊन जातो. विकत नाही घेणार म्हटलं. तिथं वाटलं पाहिजे ना, श्रीमंत शेतकरी. आणि बाहेरच्या लोकांचं साधं आत घर आहे आणि बाहेरच्या लोकांसाठी ते दिखाव्याचा हॉल करून ठेवला आहे त्याला. सोफा, टिपॉय, लाइटिंगा, अप्रतिम. तो म्हणाला, "मी देव, धर्म, कर्मकांड मानत नाही. कोणी मेलं तर जातो, नमस्कार करतो आणि माघारी येतो. पण त्यांच्या कर्मकांडात, भजनात, कीर्तनात, देवळात कधी जात नाही. मी नास्तिक नाही." नास्तिक आहे असं तो म्हणाला. प्रत्यक्षात तो नास्तिक नाही. माझ्या व्याख्येनुसार नास्तिकचा अर्थ असा होतो, न अस्ति, जे अस्तित्वात नाही ते मानतो तो नास्तिक. म्हणजे देव मानतो तो नास्तिक.
कारण देव अस्तित्वातच नाही, गरजच नाही आहे देवाला, देवाची या सृष्टी चालवायला काही गरज नाही. माणसाच्या कष्टावर सृष्टी चालते, माणसाच्या कष्टावर माणसाचं आयुष्य चालतं. कशाची मदत करू शकत नाही देव. तुम्हाला रोजगार देऊ शकत नाही, कारखाने, आणि ते मानसिक शांती पण नाही. 0 ते 100 गटात ना मानसिक शांतता नावाची गोष्ट नाही. कारण अप्रामाणिकपणा हाच खरा सैतान आहे. आणि देवच मानायचा असेल तर सांगतो मी, प्रामाणिकपणा हा देव आहे असं म्हणू आपण. एक व्याख्या वापरायचं. देव हे शब्द पुन्हा ते आभाळातल्या देवांना नाही आहे. देव ही मानवी संकल्पना आहे. जो कोणी देणे द्यायची ताकद ठेवतो, दुसऱ्याला काही मदत करायची ताकद ठेवतो, त्याला देव म्हणतात. हा आपला द्रविड शब्द आहे. देवाची व्याख्या वेगळी आहे. सैतान कोण? तो जो दुसऱ्यांना त्रास देतो तो सैतान. काड्या करत राहतो तो सैतान. मला खऱ्या अर्थानं तो माणूस ग्रेट माणूस वाटला. काही पाळत नाही म्हटला. माझ्या कष्टावर चालू आहे. कष्टावर जगूया ना. प्रामाणिक कष्ट ही गरज आहे. आणि जगण्याचा मूळ अर्थ कळला पाहिजे. जन्माला येतो आपण, जगत राहतो, 2 वेळा जेवत राहतो, एकदा हागायला जातो, संधी मिळाली तर समागम करतो आणि मरतो. इतकं साधं आयुष्य आहे. या पृथ्वीवरचं सगळं इथंच राहून जाणार असतं. तुम्ही ताजमहाल बांधा, ताजमहाल नावाचं ते काय प्रतीक आहे ते बांधा, किंवा ताजमहाल नावाचं हॉटेल बांधा आणि त्याचे मालक असा. तुमको मरना आहे, तुम्हाला मरावं लागेल. मरणाला उत्तर नाही. मरण्याआधीचं जगणं सुखी करून घेणं, ते कष्टावर आणि प्रामाणिक कष्टावर, एवढंच एक राहतं. टी व्हीवाल्यांनाही ते सांगायचं आहे, पक्षवाल्यांनाही ते सांगायचं आहे. जगूया ना प्रामाणिक, आणि हा देश प्रामाणिकांचा करूया ना. अप्रामाणिक हा मुख्य व्यवहार होऊन बसलाय, आणि सगळे सामील आहोत जनतेसह आपण त्यात. दुःख तुमचं ते आहे. तुमच्या जगण्यातलं दुःख नष्ट करायचं असेल सगळ्यांच्या, तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आणि तुमच्या समाजाच्या किंवा तुमच्या देशाच्या जगणं जगण्यात सुख यायचं असेल, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रामाणिक होणं, पारदर्शी होणं, व्यवहार खरे करणं, कायदे खरेपणानं पाळणं. पोलीस अप्रामाणिक, न्यायालय अप्रामाणिक, अधिकारी अप्रामाणिक, पुढारी अप्रामाणिक, जनता अप्रामाणिक. अप्रामाणिकांची गर्दी ही एकमेकांना फक्त दुःख देते, एकमेकांना छळते. बाहेर येऊ नयेत ना. कधीतरी बंद करू हे. सुखी होण्याचा तेवढाच एक मार्ग आहे. सगळे सुखी होतील. प्रामाणिकपणा पाहिजे, जगण्यावर विश्वास पाहिजे, कष्ट पाहिजे. बस.